नमस्कार. आज आपण बोलणार आहोत एका अशा नियमाबद्दल ज्यामुळे संपूर्ण देशाच्या शिक्षण क्षेत्रात खळबळ माजली आहे. हा नियम आणला आहे UGCने, म्हणजे युनिव्हर्सिटी ग्रांट्स कमिशनने. तर नेमका काय आहे हा नियम आणि यावरून एवढा वाद का सुरू झालाय? चला सविस्तरपणे समजून घेऊया. आणि इथेच खरा प्रश्न उभा राहतो. हा जो नियम आहे तो खरंच विद्यार्थ्यांच्या संरक्षणासाठी आहे की त्यांच्याच विरोधात वापरलं जाणार एक शस्त्र ठरणार आहे? या एका नियमामुळे ना दोन गट पडलेत आणि आज आपण दोन्ही बाजू काय म्हणतात हेच पाहणार आहोत. तर मग सुरुवात करूया अगदी मुळापासून. सरकारनं उच्च शिक्षणात समानता आणायची म्हणून एक नवीन गाईडलाईन आणली. पण झालंय असं की या गाईडलाईनमुळे देशभरात एक नवीनच वाद पेटलाय. ही सगळी चर्चा सुरू झालीये 15 जानेवारी 2026 रोजी लागू झालेल्या एका नवीन नियमामुळे. हाच नियम या सगळ्या वादळाच्या केंद्रस्थानी आहे. चला तर मग बघूया की नेमके काय आहेत हे नियम आणि का आहे यावरून एवढा गदारोळ. ठीक आहे, तर UGCचा हा नवीन कायदा नेमका आहे तरी काय? म्हणजे यात लिहिले काय आणि याचा विद्यार्थ्यांच्या रोजच्या जगण्यावर काय फरक पडू शकतो हेच आता आपण पाहूया. पण त्याआधी एक गोष्ट क्लिअर करूया. UGC म्हणजे काय? तर युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन, मराठीत आपण म्हणतो विद्यापीठ अनुदान आयोग, ही देशातली सगळ्यात मोठी संस्था आहे जी उच्च शिक्षणाचे नियम ठरवते, स्टँडर्ड सेट करते. त्यामुळे साहजिकच त्यांचे निर्णय खूप महत्त्वाचे ठरतात. तर आपण ज्या नियमाबद्दल बोलतोय त्याचं ऑफिशियल नाव आहे उच्च शिक्षण संस्था समानता प्रोत्साहन नियम 2026. आता नावावरूनच त्याचा उद्देश काय असेल याचा अंदाज येतो नाही का? बरं, सरकारने हा नियम का आणला? त्यांची अधिकृत उद्दिष्टे काय आहेत? पहिलं म्हणजे जाती आधारित भेदभाव थांबवायचा आहे. दुसरं, SC, ST आणि OBC विद्यार्थ्यांना समान संधी मिळावी हे बघायचं आहे. कॅम्पस सगळ्यांसाठी सुरक्षित आणि सर्वसमावेशक बनवायचे आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तक्रार करण्याची जी प्रक्रिया आहे ती एकदम सोपी करायची आहे. आता ही उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकारने 3 मुख्य गोष्टी केल्या आहेत. पहिली पायरी म्हणजे या नियमाची व्याप्ती वाढवली आहे. म्हणजे आतापर्यंत फक्त SC आणि ST समुदायांना जातीय भेदभावापासून संरक्षण होतं, आता त्यात OBC विद्यार्थ्यांचाही स्पष्टपणे समावेश केलाय. दुसरी पायरी म्हणजे प्रत्येक युनिव्हर्सिटीमध्ये आता 3 नव्या समित्या असतील: इक्विटी कमिटी, इक्वल अपॉर्च्युनिटी सेल आणि इक्विटी स्क्वॉड. आणि तिसरी पायरी, तक्रार करण्याची पद्धत एकदम सोपी केली आहे. म्हणजे आता कुठलाही विद्यार्थी किंवा शिक्षक सहज तक्रार दाखल करू शकेल. हे सगळं ऐकून तर वाटतं की कायदा चांगला आहे, मग जनरल कॅटेगरीतले विद्यार्थी नाराज का आहेत? त्यांना हा कायदा आपल्यावर अन्याय करणारा का वाटतोय? चला आता वादाची ही बाजू समजून घेऊया. त्यांच्या भीतीचं मूळ कारण आहे या कायद्याची रचना. या नियमात SC, ST, OBC या सगळ्यांना संरक्षण दिलंय. पण ज्या एका गटाला कोणतंही स्पष्ट संरक्षण दिलेलं नाही तो म्हणजे जनरल वर्ग, आणि इथेच त्यांना असुरक्षित वाटतंय. इथे बघा, सरकारचं म्हणणं काय आहे आणि विद्यार्थ्यांची भीती काय आहे. सरकार म्हणतंय की आम्ही सामाजिक न्याय आणि समानता आणतोय, जे विद्यार्थी असुरक्षित आहेत त्यांना भेदभावापासून वाचवतोय. पण विद्यार्थ्यांची भीती वेगळीच आहे. त्यांना वाटतंय की कोणताही छोटा मोठा वाद, अगदी अभ्यासातला मतभेद सुद्धा जातीय भेदभावाची तक्रार म्हणून दाखल केला जाऊ शकतो आणि या कायद्याचा त्यांच्या विरोधात गैरवापर होऊ शकतो. आणि ही भीती व्यक्त करण्यासाठी एक मोठी तुलना केली जातीये. टीकाकार विचारतायत की ज्याप्रमाणे SC/ST कायद्याच्या गैरवापरावरून नेहमी चर्चा होते, तसंच या कायद्याचाही होणार का? हा कायदा गैरवापराला एक नवीन दार उघडून देईल का? हा प्रश्न आता विचारला जातोय. आणि झालंही तसंच. हा मुद्दा फक्त कॅम्पसपुरता मर्यादित राहिला नाही. तो कॅम्पसमधून रस्त्यावर आला आणि आता तर राजकारणाचा भाग बनला आहे. बघूया हे कसं घडलं. सुरुवात झाली कॅम्पसमधल्या नाराजीने. विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये भीती आणि चर्चा सुरू झाली. मग दुसरा टप्पा आला, रस्त्यावरची निदर्शनं. विद्यार्थी संघटनांनी या नियमाविरोधात आंदोलनं सुरू केली. प्रकरण इतकं वाढलं की तिसऱ्या टप्प्यात थेट सुप्रीम कोर्टात एक जनहित याचिका दाखल झाली, हा कायदा मागे घ्या म्हणून. आणि आता चौथा टप्पा, हा एक मोठा राजकीय मुद्दा बनलाय, विशेषतः महत्त्वाच्या निवडणुकांच्या तोंडावर. उदाहरणार्थ असं म्हटलं जातंय की येत्या उत्तर प्रदेश 2027च्या निवडणुकीत हा नियम एक मोठा आणि संवेदनशील मुद्दा ठरू शकतो. म्हणजे एका शैक्षणिक नियमावरून आता थेट राजकीय गणितं मांडली जातात. तर ह्या सगळ्या चर्चेनंतर आपण पुन्हा त्याच मूळ प्रश्नावर येतो जिथून आपण सुरुवात केली होती, की हा नियम म्हणजे
समानता आहे की भेदभावाचं एक नवं शस्त्र? शेवटी एकच प्रश्न उरतो. आपलं संविधान समानतेची हमी देतो. तर मग हा कायदा त्या समानतेला खरंच प्रोत्साहन देतोय की त्याच तत्वाचं उल्लंघन करण्याचा धोका निर्माण करतोय? संरक्षण आणि समानता यातलं संतुलन साधताना आपण योग्य दिशेने चाललो आहोत की एक नवी समस्या निर्माण करत आहोत, यावर विचार करायला हवा.